शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे, स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे, स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे, शासन निर्णय 80% जीआर प्रमाणे स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे। छावा संस्थेच्या वतीने रायगड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले। रायगड जिल्ह्यात खालापूर खोपोली येथे आलेल्या कंपन्यांमध्ये नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना नाकारून परप्रांतीयांची भरती केली गेली, त्यामुळे स्थानिकांचे रोजगार नाही। यावेळी उद्योगांमधील रोजगारांमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याची तसेच कामाचे तास 12 तासांवरून 8 तास करण्याची मागणी करण्यात आली। राज्य सरकारच्या उद्योग आणि कामगार विभागाने 2005 साली उद्योगांमध्ये निर्माण होणाऱ्या रोजगारांमध्ये स्थानिकांसाठी राखीव ठेवण्याचे निर्देश दिले होते। मात्र या निर्देशांची अंमलबजावणीकडे यंत्रणांचे तसेच उद्योगांकडून दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे। 80% नोकऱ्या स्थानिकांना देणे अपेक्षित असताना मोठ्या प्रमाणात परप्रांतीय तरुणांना नोकऱ्यांमध्ये सामावून घेतले जात असल्याचे दिसून येत आहे। रायगड जिल्ह्यात खालापूर खोपोली आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही वर्षात अनेक मध्यम ते मोठे उद्योग सुरू करण्यात आले। या प्रकल्पांसाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या, मात्र नोकऱ्यांमध्ये स्थानिकांना नाकारून परप्रांतीयांची भरती केली गेली, त्यामुळे स्थानिकांचे रोजगार हिरावले गेले, त्यांच्या उपजीविकेवर गंभीर परिणाम झाले आहे। शासन निर्णय 80% जीआर प्रमाणे स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, परंतु स्थानिकांना नोकऱ्या आज दिल्या जात नाहीयेत। आज राज्यामध्ये बऱ्याचशा कंपन्या आहेत, परंतु शासनाचा निर्णय 80% स्थानिकांना असल्यानंतर तो उलटा केला गेलेला आहे, कारण परप्रांतीयांना तिथशी 80% प्राधान्य दिलं जात आहे आणि स्थानिकांना 20% ते पण घेत नाहीयेत। परंतु आज आमच्या जमिनी हक्काच्या पोटाचे गेलेल्या असताना स्थानिकांना इथं प्राधान्य मिळालं पाहिजे। आज राज्य सरकार झोपलंय का? कारण इथले स्थानिक त्यावेळी शिक्षण नव्हतं म्हणून घेत नव्हते। आज शिक्षण घेऊन डिग्र्या घेऊन स्थानिक इथे भूमिपुत्र घरी बसलेले आहेत, परंतु त्यांना नोकऱ्या मिळत नाहीयेत। मोठमोठ्या कंपन्या आपल्या राज्यामध्ये येतात आणि आज नवीन परत जीआर आणलेल्या 12 तास ड्युटी सक्ती कायद्यामध्ये स्थानिक कामगाराची पिलवणूक होणार आहे। 12 तास ड्युटीमध्ये त्याला अजून एक्स्ट्रा 2 तास ड्युटी करायला लागणार आहे, त्याला फॅमिलीला वेळ देता येणार नाही, तर आजारामध्ये पण तो त्याच्यामध्ये पडणार आहे आणि त्याच्या फॅमिलीमध्ये खूप मोठा त्रास होणार आहे। तर हे सगळे कायदे जे आहेत नवीन आणलेले ते रद्द करावे। जो राज्य शासनाने जो 12 तासाचा कायदा आणला तो रद्द करावा आणि स्थानिकांना इथल्या कंपन्यांमध्ये प्राधान्य द्यावं, ह्याच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही जमा झालेलो आहोत। आणि आज छावा संघटना आणि अखिल भारतीय छावा संघटना हे सगळे इथे पदाधिकारी एकत्र येऊन आम्ही स्थानिकांच्या भूमिपुत्रांच्या न्यायासाठी हे आंदोलन करत आहोत। मी रायगड जिल्हा कामगार अध्यक्ष बोलतोय। सर, आमच्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे रायगडमध्ये जी इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमध्ये स्थानिकांना प्राधान्य दिलं जात नाही। आज ग्रॅज्युएशन झालेली मुलं आहेत ते आपल्या गावापासून 50 ते 100 किलोमीटर अंतरावर जाऊन ते काम करत आहेत आणि कंपन्या मात्र स्थानिक लोकांना तशी कामावर घेत नाहीत आणि 8 तास ड्युटी करून तो माणूस 12 तास ड्युटी करेल आणि त्याच्या परिवाराला तो कसा वेळ देईल हे शक्य नाहीये। 8 तास जर त्याच्या हातामध्ये भेटले तर तो आपल्या परिवाराला वेळ कसा देणार? तो झोपणार कधी? त्याच्या परिवाराला वेळ देणार कधी? 12 तास ड्युटीचा जो कायदा जो आणलेला आहे अंमलात शासनाने तो रद्द करावा आणि 8 तास ड्युटी कायमस्वरूपी करून घ्यावी अशी आमची छावा संघटनेची मागणी आहे। आणि 80% जो जीआर आहे शासनाचा, आम्ही ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये वारंवार कंपन्यांना पत्रव्यवहार केला, ठराव पास करून पत्रव्यवहार केला आणि कंपन्यांना सूचना दिल्या का स्थानिकांना पहिला रोजगार द्या, जेणेकरून आमचा माणूस बेरोजगार झाला नाही पाहिजे। आणि इथून जे प्रदूषण जे होतं तो आमचा स्थानिक सहन करतोय आणि होणाऱ्या हडताली रस्त्याला त्यालाही आम्ही बली पडतोय आणि कोणत्याही केसेस जर इमर्जन्सी केस असेल त्यालाही हडताल होतो, तरी आम्ही ते सहन करतोय। पण आम्हाला नोकऱ्या जर भेटत नाही तुमचं सण आम्ही कधी करायचं आणि का करायचं? AM न्यूज आजच्या महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। एक पाऊल सत्याकडे, प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा